झाले सर्वजण जॉईन? तोपर्यंत आपण रीड करून घेऊया. मी कोणाला सांगितलं होतं? अथर्वला. एक मिनिट हा. ओके. मी वाचू मॅडम. अथर्व. टीचर. कुणीही म्हणू नका. मी अथर्वला सांगितलंय ना आता. सर्वांना हो. सांगितलं मी. विजय तिथे म्यूट कर बेटा तू. केलं मॅडम. नाही केलं म्यूट, मला दिसतंय इथं. हा ठीक आहे. ओके अथर्व वाच. आकृती आकृती गतिरोधक ते चाललंय गतिरोधक किंतु किंतु चाललाय दुर्ग शब्द. सर्वांनी लक्ष द्या कुठं चाललंय ते. किंतु किंतु तथापि तथापि हुकुम हुकुम. ओके ठीक आहे. फक्त त्याच्यामध्ये नीट पहा तुम्ही. जस्ट आता पहिला उकार दुसरा उकार कुठे कुठे दिलेला आहे. म्यूट कर. हा. कोण होतं आता? आराध्या. यस टीचर. रीड कर. गणपती पूजन गणपती पूजन. मती मंदन मती मंदन. ऋषी पत्नी ऋषी पत्नी. ओके ठीक आहे. म्यूट कर. संवसार. म्यूट म्यूट म्यूट. अन्विता कापसे. यस मिस. रीड कर. रीड कर. संवसार उत्साह. हे 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 इकडचा कोण रीड करणार? संवसार त्याचा शुद्ध शब्द काय येतंय? संसार. शुद्ध कसा लिहिला आणि शुद्ध कसा येतंय? उत्साह उत्साह. संरक्षण संरक्षण. ठीक आहे. म्यूट कर. म्यूट कर. मी वाचू. साई डोलसे. विरा देणारे चान्स सर्वांना. चिन्मय चिन्मय. नमुना नमुना. पहिला पहिला. ओके ठीक आहे. म्यूट कर. वीरा वाच. वीरा. आवाज येतोय माझा सर्वांना? यस. वीरा वाच ना. हे चालेल. नीती नीती पासून. काय? नो. मी काय सांगते ऐकूच नाही गेलं तिला. वीरा फर्स्ट पासून रीड करायचंय कारण का मी स्क्रीन चेंज केलेली आहे. नीती पासून. नीती. हम्म. नीती. विभूती विभूती. रविकिरण रविकिरण. ओके ठीक. रविकिरण. बस बस. म्यूट कर. अजून कोणी? बापूजी देशमुख. हे मोबाईलचे ज्यांचे नियम आहे त्यांनी चेंज करा म्हणजे मला मग स्टुडंटचे नाव घेता येईल हा? जीप 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 पीठ पीठ पीठ. तूक तूक. श्री श्री. बस बस मूल बस. मूल. बस बस. मी काय सांगितलंय 3 शब्द झाले की स्वतःहून स्टॉप होत जावा.
विवो कोणी विवो वाला V2506 रेज हँड केलेले. झाले की तुझं वाचून? साईशा आहे का साईशा? मॅम कुठून? येस मॅम, कुठून वाचू? हे 1 2 3 श्री पासून. श्री श्री, मूल मूल, गृहपाठ गृहपाठ. ओके ठीक आहे. करणचं झालंय ना. हे मोबाईलचं कोण आहे? प्रवीण फरताडे आहे का? प्रवीण फरताडे आहे का? नो. ठीक आहे. प्रयाग. विह विह, नारंगी नारंगी, भिंग भिंग. ओके ठीक आहे. शिल्पा. शिल्पा इथे नाव दिसतंय मला. शिल्पा हसरमनी. हसारमनी काहीतरी आहे का कोण? नो. शौर्य कोळेकर. उभ्या 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 नावे कुटुंब कुटुंब, चिंबक चिंबक, ओके ठीक आहे. वीर बस वीर, बस. वरद. वरद आहे का? कुटुंब कुटुंब कुटुंब, कुटुंब, चिबक चिंबक, विहीर, कुटुंब, विहीर, कुटुंब, झालं ना चुंब कुटुंब. आता बाहुली चुंब, चाललंय. बाहुली बाहुली. ओके म्यूट कर. तनू कोण आहे? तनू. तनू. करता का रीड? पाच. किल्ला, कुस्ती, कनिष्ठ, ओके ठीक आहे. गुप्त, प्रकाश काळे. म्यूट कर बेटा. गुप्त, दुग्ध दुग्ध, पुण्य पुण्य, वाच वाच हे पण. पूज्य पूज्य, ठीक आहे. म्यूट कर. पूनम पाटील. सुम्य सूक्ष्म सूक्ष्म सूक्ष्म, ग्रीष्म ग्रीष्म, बहिर्गोळ. बहिर्गोल बहिर्गोल. ओके स्टॉप. सॅमसंग वाला कोणाचं तरी नाव आहे ते करू शकते का अनम्यूट? प्रयागचं झालं रीड करून ना.
हे भ्रमर चिल्ले. माझा आवाज येतोय का? यस. ओके. भ्रमर. यस. आहे का भ्रमर? श्रेष. श्रेष डिकले. हा टीचर. ओके, रीड कर चातुर्यापासून. चातुरी. चातुरी चातुरी. दुर्बीन दुर्बीन. दुर्मिळ दुर्मिळ दुर्मिळ. जे कोणी राहिला असेल त्यांनी हँड रेस करा, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकते. मी राहिलो. सांगितलं होतं तुला. विजय थिटे. टीचर मी राहिलो. आयुष का? हो ठीक आहे. यस. यस मॅम. आयुषला सांगितले वाचायला. आयुष वाच. बुरकन बुरकन. मूल्य मूल्य. गिराईक गिराईक. ओके ठीक आहे. आता ऐका. जे कोणी स्टुडंट रीड करायचे राहिले असेल आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. फक्त त्यांनी मला सांगायचं की आम्ही राहिलो होतो म्हणून. हा, हे खूप सारे शब्द आहेत, ते तुम्ही नीट पाहिजे. त्याचं वेलांटी कोणती दिलीत, उकार कोणता दिलाय, ते नीट पाहिजे. नीट नोटबुक मध्ये राईट डाऊन करून घ्यायचे. जेव्हा तुम्ही लिहिण्याचा सराव करसाल तेव्हाच तुम्हाला शब्द येतील कसे लिहायचे. फक्त ह्याच्यासाठी काही लक्षात, नियम कोणतेही लक्षात ठेवायची पण गरज नाही. फक्त ते शब्द आपल्या डोळ्याखालून हाताखालून गेले एकदा का सवय झाली ती लिहिण्याची, उकार वेलांटी होऊन जातात. नियम जरी नाही लक्षात ठेवले तरी चालत. ते नियम आता तुम्हाला सांगितले पाहिजे सुरुवातीला, त्याच्यामुळे ते दिले. ते समजलं सर्वांना? एकदा का तुम्ही ते लिहिण्याची शब्द काय एक असं प्रत्येक वेळेसच लिहावा असं नाही. काय कुठून पण येतो, कधी पण लिहिताना तेच ते शब्द येतात, म्हणून आपल्याला लिहिण्याचा सराव होतो. मग तो शब्द कशा पद्धतीने लिहायचा हे आपल्याला समजतं. आता ह्या काही 4-5 स्क्रीन आहे त्या मी ग्रुपवर सेंड करायला सांगते मॅडमला, आणि ते तुम्ही होमवर्क म्हणून करा. आपण आता क्वेश्चन पाहूया. मी आता परत रीड करणार नाही, आता तुम्ही केलेलं आहे रीड. आपले क्वेश्चन पण झाले पाहिजे ते, कारण का तुम्ही तर आता रीड करूनच लिहिणार आहे ना परत. आता वाचताना तुम्ही सर्वांनी योग्यच वाचलेले, काही चुकीचे शब्द नाही वाचलेले. ओके ठीक आहे. प्रश्न पहिला. खालील शब्दातील अशुद्ध शब्द कोणता? ईदगाह, बक्षीस, विद्याधिकारी, कर्मवीर. कर्मवीर. ज्याला कोणाला आन्सर येते त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकायचे. मॅम मी सांगू. कोणीच म्हणायचं नाही मी सांगू का. खूप सारे स्टुडंट आहे, त्याच्यामुळे चॅट बॉक्स मध्ये टाका. मी सांगणारच आहे समजून. प्रश्न नीट वाचा. खालील शब्दातील अशुद्ध शब्द कोणता? हे पर्याय नाही, हे खालचे पर्याय आहे. बापूजी देशमुख अशुद्ध शब्द विचारलाय, शुद्ध नाही. वीरा. आयुष. ठीक आहे मी सांगते. खूप वेगवेगळे आन्सर दिले बघा. इकडे बघा, सर्वांचं लक्ष स्क्रीनकडे पाहिजे. ईदगाह हा शब्द करेक्ट आहे. बक्षीस हा शब्द सुद्धा बरोबर आहे. विद्याधिकारी हा शब्द सुद्धा बरोबर आहे. फक्त कर्मवीर हा शब्द चुकीचा लिहिलेला आहे, म्हणून आपला आन्सर काय आहे? ड. म्हणून पर्याय क्रमांक ड. म्हणून मी तुम्हाला सारखी म्हणते, इथं प्रश्न नीट वाचा. अशुद्ध शब्द विचारलाय, अशुद्ध म्हणजे चुकीचा शब्द.
कर्मवीर हा शब्द कसा लिहितात? कर्मवीर हा शब्द असा लिहितात. समजलं सर्वांना? हो म्हणून आपल्याला अशुद्ध हो शब्द हो विचारलाय. प्रश्न वाचताना कितीही आपल्याला येत असलं तरी प्रश्न हा कायम काळजीपूर्वक वाचायचा असतो. त्यातच मार्क्स जातात आपले. मंथन, स्कॉलरशिप, नवोदयमध्ये आपण काय करतो, हा बाबा चला माझी खूप सारी प्रॅक्टिस झालेली आहे आणि हा खालील शब्दातील अशुद्ध शब्द, अशुद्ध शब्द वाचतोय, फक्त गडबड झालीत की हे शुद्ध शब्द म्हणजे शुद्ध शब्द. चला शुद्ध शब्द कोणकोणते? अ ब क वाला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. लगेच तुम्ही रंगून टाकता ते गोल, झालं चुकला प्रश्न, गेले 2 मार्क्स. बरोबर ना? घाई करू नका अजिबात, कधीच घाई करायची नाही प्रश्न वाचताना. मान्य आहे, 1 मिनिट असतो आपल्याला एकच प्रश्नाला, पण नीट वाचा ना, काळजीपूर्वक वाचा तो प्रश्न. शुद्ध दिलाय का अशुद्ध दिलाय हे नीट पाहायचं सर्वांनी. समजलं? हो क्लिअर? कोणीही हो मी 9 वाजल्यानंतर कोणीही मीटिंग लिव्ह करू नका. आपण कंटिन्यू घेऊ. आपलं काल लेक्चरमध्ये प्रॉब्लेम होत होता ना, आज चालतंय तर चालू दे थोडा वेळ. 10-15 मिनिटं लेट झाल्यावर काय नाही होत. काय कोणाला क्लास नाही आता, तुम्हाला पण नाही मला पण नाही. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. आन्सर सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये द्या आणि सर्वांनीच ट्राय करा रे. मी पाहते कोण कोण आन्सर देते का नाही. इथे 23 पार्टिसिपेंट आहे, आन्सर येते 5-6 जणांचं फक्त. सर्वांनीच ट्राय करा. ओके ठीक आहे, सर्वांचं जेवढं सर्वांनी दिलंय आन्सर ते करेक्ट आहे. फर्स्ट नंबरचा पर्याय आहे शुद्ध शब्दाचा, म्हणून आपला आन्सर फर्स्ट नंबरचा आहे. गुड, समजलं थोडंफार तुम्हाला. ज्यांना कुणाला कळालं नव्हतं ह्याच्यातलं आन्सर कोणतं आहे ते फर्स्ट नंबरचा आन्सर ह्याचं. समजलं सर्वांना? हो मी समजलं हो मीटिंग कोणीही लिव्ह करू नका प्लीज. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. शुद्ध शब्द पाहायचे आपल्याला ह्याच्यातला. पर्याय सर्वांनी चॅट बॉक्सला टाका. सर्वांचे मी आन्सर पाहते. कोण कोण देते? शौर्य, प्रयाग, आराध्या, अजून आयुष, श्रेयश, पूनम पाटील, प्रकाश काळे, भ्रमर, करण देतात आन्सर. टीचर मी सांगू कोणीच म्हणायचं नाही मी सांगू का. मी सांगते काय, चॅट बॉक्सला टाका, मी पाहते सर्वांचा आन्सर काय येते ते. ओके ठीक आहे, मी पाहिले सर्वांचा आन्सर. सर्वांनी करेक्ट दिलेले आन्सर. वर्णन हा शब्द दिलेला आहे इथं. वर्णन हा शब्द थर्ड नंबरचा करेक्ट आहे, म्हणून आपला आन्सर थर्ड नंबरचा आहे. कोणी चुकीचं दिलंय का? 1 मिनिट. नाही, बहुतेक जणांनी 3च दिलेले आहे. ओके हा 3च आहे, सर्वांचं करेक्ट आहे. ज्यांनी कोणी चॅट बॉक्स मध्ये दिले त्यांचं सर्वांचा आन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट, खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. शुद्ध शब्द शोधायचे आपल्याला ह्याच्यात पण. करेक्ट.
करेक्ट आहे सर्वांचा आन्सर. सर्वांनी करेक्ट दिलेले आहे. आपला आन्सर किती नंबरचा आहे? पर्वत हा शब्द दिलेला आहे, म्हणून पर्वत हा शब्द योग्य पद्धतीने 3 नंबरचा आहे, म्हणून आपला आन्सर थर्ड नंबरचा आहे. समजलं? हो नाही, ह्याच्यात पण शुद्ध शब्द शोधायचा आता. हो 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 नेक्स्ट हो क्वेश्चन मी नेक्स्ट क्वेश्चन डिस्प्ले केलेला आहे, सर्वांनी आन्सर द्या चॅट बॉक्स मध्ये. आता भरपूर जणांनी आन्सर दिले. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. फर्स्ट नंबरचा वृक्ष हा शब्द एकदम करेक्ट आहे, बाकीचे चुकीच्या पद्धतीने लिहिलेले आहे, म्हणून आपला आन्सर हे फर्स्ट नंबरचंच आहे. समजलं सर्वांना? हो 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 ठीक आहे. नेक्स्ट, हो खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. आशीर्वाद हा शब्द आहे, कोणती पद्धत योग्य आहे? ओके, ठीक आहे. सर्वांनी आन्सर दिलेलं आहे फर्स्ट नंबरचं. फक्त प्रयाग आणि वीराने आन्सर दिलेलं आहे फोर्थ नंबरचं. त्या दोघांचंच करेक्ट आन्सर आहे, कारण का अपवाद हे शब्द असतात आपल्याला. आशीर्वाद हा शब्द कायम लिहिताना अशाच पद्धतीने लिहावा. फक्त प्रयाग आणि वीरा ह्या दोघांनी फोर्थ नंबरचा आन्सर दिले, बाकी सर्वांनी फर्स्ट नंबरचा आन्सर दिलेले आहे. मी पाहते आन्सर, तुम्हाला वाटत असेल की मी खोटं बोलती, पण मी पाहते ते कोण कोण काय आन्सर देते ते. बरोबर आहे ना प्रयाग आणि वीरा? तुम्ही दोन फोर्थ नंबरचं दिले दोघांनी. हॅलो मॅडम, हम्म. अजून थोड्या वेळ क्लास सुरू राहू द्या. हो, ते तर सांगितलंय मी, होणार आहे ते. हो 10 मिनिटं का, म्हणजे माझे जोपर्यंत हे पूर्ण होत नाही टॉपिक तोपर्यंत मी स्टॉप नाही करणार ना. मी सांगितलेलं आहे पहिलंच, हो कारण का मला आत्ता लेक्चर नाहीये कोणतं. 10 मिनिटं लेट चालेल, कारण का मीटिंग आहे आपली 10 मिनिटाचं, मी शेड्यूल केलेलं आहे तेवढी 10 मिनिटं लेट. ठीक आहे, समजलं सर्वांना? आशीर्वाद हा शब्द कायम लिहिताना फोर्थ नंबरचा लिहायचा. एक्झामला हा क्वेश्चन विचारला जातो, कारण का खूप सारे जण फर्स्ट नंबरचा आन्सर देतात. वीरा आणि प्रयाग बरोबर आहे. तुम्ही दोघांनी 4 नंबरचा आन्सर दिलं होतं. टीचर मी पण दिलत. शौर्य, बेटा आत्ता आलंय का? हो, आत्ता जस्ट आलेलं आहे, नंतर म्हणजे मी पाहिल्यानंतर ना आलेलं आहे. शौर्याचं पण आहे, ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. कोणतरी दोन चार चार जण मीटिंग मधनं लिव्ह झाले ते आता. मी सांगितलंय तरी लिव्ह होऊ नका, आपण कंटिन्यू करूया लेक्चर. लय जास्त वेळ नाही घेणार तुमचा, हे संपलं की मी स्टॉप करणार आहे. सर्वांचा आन्सर करेक्ट आहे. फर्स्ट नंबरचा पर्याय हा करेक्ट आहे, जो योग्य पद्धत आहे शुद्ध पद्धतीने लिहायचा फर्स्ट नंबरचा आहे. सर्वांनी फर्स्ट दिलेला आहे, करेक्ट आहे. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा.
येस करेक्ट. सर्वांनी म्हणजे आतापर्यंत जेवढ्यांचा आन्सर आलेले आहे ते फर्स्ट वाला आलेला आहे. करेक्ट आहे. फर्स्ट जन्म हा शब्द योग्य पद्धतीने इथे लिहिलेला आहे. बाकीचे शब्द चुकीचे आहे. हे पहा मी तुम्हाला सांगते. इच्छाला वेलांटी नव्हती द्यायची. जिल्हा हा शब्द इथं हो जॉईंट असतो. स्वार्थ थ पाहिजे होता इथं. नेक्स्ट. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. क्या नहीं है? एक येस 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 करेक्ट. सर्वांचं करेक्ट आहे. फर्स्ट नंबरचा जो दुर्मिळ शब्द आहे तो एकदम करेक्ट वेने लिहिलेला आहे म्हणून आपलं फर्स्ट नंबरच आन्सर आहे. समजलं सर्वांना? हो. समजतंय म्हणजे तुम्हाला योग्य पद्धत कोणती लिहिण्याची. नेक्स्ट. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. एक मजा ना. येस करेक्ट. आतापर्यंत जेवढ्यांनी आन्सर दिले ते फर्स्ट नंबरचं आहे दैनिक. दैनिक आन्सर हे करेक्ट आहे म्हणून आपला फर्स्ट नंबरचा पर्याय आहे आन्सर साठी. नेक्स्ट. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. यस करेक्ट. निर्मळ हा शब्द लिहिताना हे करेक्ट वे आहे फर्स्ट नंबरचा म्हणून आपला आन्सर फर्स्ट नंबरचा आहे. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. पढ़ना बाजूला द्यायचं. एक अटी दिवस होते. येस करेक्ट. फर्स्ट नंबरचा नमुना हा शब्द करेक्ट लिहिलेला आहे. खीर ह्या शब्दाला ख ला दुसरी वेलांटी पाहिजे होती. लसूण शब्दाच्या स ला दुसरा उकार पाहिजे होता. महिना शब्दाच्या ह ला पहिली वेलांटी पाहिजे होती. समजलं सर्वांना? म्हणून हो. आपला आन्सर हो. फर्स्ट नंबरचा आहे. हो. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. टाकणं एक पटका. करेक्ट. फर्स्ट मॅडम नंबरचा तुमचा आवाज विश्रांती काय बोलते आयुष? फर्स्ट नंबरचा विश्रांती शब्द जो आहे तो करेक्ट वेने लिहिलेला आहे. बाकीचे हे रॉंग वे आहे. म्हणजे म्हणून आपला आन्सर फर्स्ट नंबरचा आहे. येस. छान. सर्वांनी छान रिस्पॉन्स दिलेला आहे. पटापट आन्सर द्यात आहे सर्वजण. खालील शब्दांच्या यादीत एकूण किती शब्द शुद्ध आहे? थांबा. शुद्ध आहेत. वर्दळ, दिवस, सुलभा, इंजिनियर, नक्षत्र, चाबूकस्वार. किती शब्द आहे ह्या? ही जी यादी दिली त्याच्यातले किती शब्द शुद्ध आहेत त्याचे पर्याय सांगायचे आहे. आवाज येतोय माझा सर्वांना? ओके ठीक आहे येतोय. तुम्ही
आन्सर देताना 4 2 3 1 असं देताय, म्हणजे हे पर्याय द्या मला, म्हणजे मला समजेल तुम्ही आन्सर करेक्ट दिले का. पर्याय द्या. हे इथलं पुढचं नका देऊ 4 5 3 2. हे पर्यायमध्ये किती येते बघा. एक मिनिट. विजय थिटे, अनम्यूट करून सांगायचे 4 कोणकोणते शब्द येते, किंवा 4 पर्याय काय सांगायचे तुला, 2 शब्द. पर्याय तिसरा कोण आहे? पर्याय हा, विजय थिटे. कोणकोणते शब्द बेटा करेक्ट? 4 पर्याय. पर्याय क्रमांक 4. हा बरं, 2 शब्द कोणकोणते? 2. चाबूक स्वार, हा. इंजिनियर, हम्म. हे बघा, मी तुम्हाला समजून सांगते आता हा क्वेश्चन. इकडे बघा, वर्दळ हा शब्द बरोबर आहे. दिवस या शब्दाला पहिली वेलांटी पाहिजे होती म्हणून हा चुकीचा आहे. सुलभा हा शब्द बरोबर आहे. आता इथे बघा, इंजिनियर. इंजिनियर हा शब्द लिहिताना काय करतात, इंजिनियरचा न ला दुसरी वेलांटी देतात, म्हणून हा सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे हा वर्दळ बरोबर आहे, इंजिनियर चुकीचा. नक्षत्र हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. नक्षत्र शब्द असा लिहितात. एक मिनिट. नक्षत्र असा लिहितात म्हणून हा चुकीचा आहे. आणि चाबूक स्वार हा शब्द बरोबर आहे, म्हणून आपले शब्द किती बरोबर आहे बरं का, 1 2 आणि 3. हे 3 शब्द बरोबर आहे म्हणून आपला पर्याय 3 आहे. समजलं सर्वांना? ज्यांनी कुणी 1 4 2 असे काही सुद्धा पर्याय दिले होते त्यांना समजलं का? हो. यस. हो. हा. ओके, ठीक आहे. हो. चला येस मॅम. नेक्स्ट घेऊया. इथे संपलेलं आहे आपलं आजचं शुद्ध व अशुद्ध शब्दांचं लेक्चर. सर्वांना ह्यामधलं सगळं समजलं का? आणि ऐका, पहिला अवकार कधी देऊ मॅडम, दुसरा अवकार कधी देऊ, हे असं नाही. जेव्हा तुम्ही सराव करसान शब्दांचा तेव्हाच तुम्हाला समजेल की पहिला अवकार कधी द्यावा, दुसरा शब्द. नियम लक्षात ठेवून चालणार आहे का? आपल्याला किती सारे शब्द लिहावे लागतात, किती सारे. प्रत्येक शब्द लिहिताना नियम लक्षात आणायचे का पाचीच्या पाची? नाही. त्याच्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे. जे काही शुद्ध अशुद्ध शब्द 4-5 पेजेस आहे ते तुम्हाला होमवर्कला देणार आहे. सर्वांनी राईट डाऊन काळजीपूर्वक करा. नुसतं लिहायचंय म्हणून लिहू नका. माझ्यासाठी तर लिहू नका, तुमच्यासाठी लिहा की त्याला पहिला उकार कधी ये, दुसरी वेलांटी कधी ये, पहिली वेलांटी कधी ये, त्याच्यासाठी लिहा. माझ्यासाठी कुणीच लिहू नका, तुमच्यासाठी, तुमचा सराव व्हावा म्हणून लिहा. समजलं सर्वांना? हो. यस. यस. आज आपलं कंप्लीट झालेलं आहे. मी तुमचं लेक्चर एक्स्ट्रा पण घेतलेलं आहे कारण कालच्या प्रॉब्लेममुळे आज मी कंटिन्यू केलेलं आहे. तसंच आपण उद्या पण 10-15 मिनिटं कंटिन्यू करू. तुमचं जे नुकसान काल झालंय ते मी भरून घेणार आहे. त्याच्यामुळे कुणीही तक्रार करायची नाही, कुठेही पॅरेंट्सनी तक्रार करायची नाही. कधी कधी होऊ शकतो इश्यू नेटवर्कचा, ते काय आपल्या हातात नाही. चला स्टॉप करूया. गुड नाईट मॅम. गुड नाईट. गुड नाईट मॅम. गुड नाईट. गुड नाईट टीचर.